अध्यात्म म्हणजे काय आहे, परमार्थ म्हणजे काय आहे, तर स्वतःचा अभ्यास करणं म्हणजे परमार्थ आहे. स्वाध्याय, स्वतःचाच अध्याय, स्वतःचेच वेगवेगळे स्वभाव विशेष बघणं म्हणजे परमार्थ आहे. आणि परमार्थामध्ये पहिलं सूत्र काय आहे, तर स्वतःची ओळख करून घेणं. मग आता तुम्ही म्हणाल मला माझी ओळख नाही का? प्रत्येकाला, म्हणजे आम्हाला प्रत्येकाला आपली स्वतःची ओळख नाहीये. आपली म्हणण्यापेक्षा माझी स्वतःची ओळख नाहीये. म्हणून या जगतामध्ये दुःख आहेत. नाही तर प्रत्येक जण सुखी झाला असता ना. कुणालाही विचारा कसे आहात छान आहे छान आहे. पण खरं सांगू का हो, आपलं म्हणून तुम्हाला सांगतो, काय सांगायचं, कशाचं किती उरलेन किती सरलेन काय माहिती, कंटाळा आला हो. कुणीही म्हणणार नाही की मी सर्वार्थाने सुखी आहे. का म्हणत नाही? कारण मी कोण आहे याची स्वतःला ओळखच झालेली नाही आहे. म्हणून मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. आपल्या सद्गुरूंना प्रश्न विचारायचा, मी कोण आहे? मग तुम्ही म्हणाल तुम्हाला तुमचं नाव माहित नाही का, तुम्ही कोण आहे ते माहित नाही का? ते नाव जे आहे, नाव म्हणजे नाम रूप हे जे आहे ते देहाचे आहेत. देह नाशवंत आहे, नष्ट होणारा आहे. बरं, मी जे की 27 ऑक्टोबर 1969 ला जन्मले, त्याच्या आधी मी नव्हते का? त्याच्या आधीही मी होते, त्याच्यानंतरही मी आहे. आता वयाच्या किती वर्षापर्यंत या जगतामध्ये दिसणार आहे हे माहिती नाही, पण जेव्हा देह निघून जाणार आहे तेव्हा मी संपणार आहे का? नाही, तेव्हाही मी असणार आहे. मग यातला मी कोण आहे? देह आधी नव्हता, आता आहे, नंतर नसणार. मग देह हा कायमस्वरूपी नसणारा देह म्हणजे मी आहे का? मी तर सच्चित आनंद आहे.